आज 12 जानेवारी युवा दिन, स्वामी विवेकानंदांची जयंती। मला 100 तडफदार तरुण द्या, मी भारतात परिवर्तन घडवेन, असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं। राष्ट्राचा तरुण हाच त्या राष्ट्राचं भविष्य असतं। एकूणच देशाच्या विकासात्मक वाटचालीत तरुणाईचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे। ग्राम विकासाचं ध्येय घेऊन असे 450 युवा ग्रामपरिवर्तक 22 जिल्ह्यातील 800 गावांमध्ये सध्या निरंतर कार्य करतायत। आजच्या या युवा दिनी युवा शक्तीचा अनोखा जागर आपण पाहणार आहोत। आजचा युवा हा स्वतःमध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून स्वतःच्या ध्येयाच्या प्रती एकनिष्ठ असणारा हवा आणि देशासाठी आणि गावासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असावी। तो उच्च शिक्षित असला पाहिजे, त्याचबरोबर तो व्यसनमुक्त सुद्धा असला पाहिजे। हा देशाच्या विकासाविषयी सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारा असावा, जागृत असावा, त्याला सामाजिक समस्येचे भान असावे, शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द असावी। आजचा युवक बौद्धिक व नैतिकदृष्ट्या समर्थ व संपन्न असावा, हा देशाच्या विकासात योगदान देणारा असावा। आजचा युवक शारीरिक, मानसिक, बौद्धिक व नैतिक दृष्ट्या सक्षम असावा। गेलेला काळ कसा होता, सुरू असलेला काळ कसा आहे आणि येणारा काळ कसा असेल याची पूर्णपणे जाणीव असावी। समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची त्याच्यात जबरदस्त ताकद असली पाहिजे। समाजातील समस्या सोडवणारा असावा, सदैव दक्ष असला पाहिजे, दृढनिश्चयी व वैचारिक दृष्ट्या सक्षम असावा। ग्रामीण समुदायातील मुख्य प्रश्न समजले आणि लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण कशा पद्धतीने केलं जाते, आम्हाला ह्या त्यांच्या समस्यांना निराकरण करण्याची संधी मिळालेली आहे। ग्रामीण भागातील तरुण हा आधुनिक तंत्रज्ञानाविषयी फारसा अवगत नाही। खेड्याचा विकास का होत नाही व तो कुठे थांबलाय हे जाणवलं। मला गावातील श्रमशक्तीची ओळख झाली, प्रशासनासोबत जवळून काम करण्याची संधी मिळाली। गावातील समस्या एकत्रितपणे येऊन जर सोडवल्या तर निश्चितच गावाचा विकास होऊ शकतो। त्यासाठी फक्त गरज आहे सर्वांनी एकजुटीनं काम करण्याची। पाण्याची समस्या ही कायमची मिटून गेली आणि आजूबाजूला जे शेतकरी होते आणि शेतकऱ्याची 50 हेक्टर जमीन ही इरिगेशनमुळे आली। आम्ही 6 शाळा डिजिटल केलेल्या आहे, त्याचबरोबर 6 अंगणवाड्या सुद्धा डिजिटल केल्या। सारी मुलींनी आरसीटी केंद्रात ट्रेनिंग घेतलं आणि त्यातल्या 5 मुली आज स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभ्या राहिलेल्या आहे। महिलांसाठी आपण पिठाची चक्की, शेवाय मशीन, मसाला मशीन व शेळीपालन असे व्यवसाय चालू करून दिलेले आहेत। की गावामध्ये जिथे अवैधरित्या दारू विकल्या जात होती ती गावातील महिलांनी एकत्रित येऊन त्यावर बंदी घातली। परिणामी गावातील तरुण पिढी ही व्यसनाधीन होण्यापासून वाचली। शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा, भौतिक सुविधा, त्यामध्ये विद्यार्थ्यांना खास पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा प्राप्त झाली। गावच्या जलसंधारणाच्या क्षमतेत उल्लेखनीय वाढ झालेली आहे। गावात कम्प्युटर लिटरसीचं प्रमाण वाढण्यासाठी मदत होती आहे। पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गावात 100% गॅस कनेक्शन देऊन गाव हे धूरमुक्त करण्यात आले आहे। एकाच दिवसात 19 वनराई बंधारे श्रमदानातून बांधले। डिसेंबर महिन्यात टँकर लागत होते, आज ते टँकर मुक्त झालं। एमवेस्टेपमुळे गावातील महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळाली।